ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली आहे। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सध्या केली जाते। रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी केली जाते आहे। यावेळी सगळ्यात मोठी बातमी आहे। आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी वेदांत नेपकडून। वेदांत, सौरभ, जोगेश्वरी मधलं मातोश्री क्लब या ठिकाणी आमदार रवींद्र वायकर यांचं निवासस्थान आहे आणि त्याच ठिकाणी ईडीचे अधिकारी सकाळी 7 वाजल्यापासून तिथे धाड सत्र सुरू आहे। काही कागदपत्र या ठिकाणी मिळतात का याशिवाय कसून चौकशी केली जाते। आता हे प्रकरण जर बघितलं तर जे आरोप याआधी किरीट सोमय्या यांनी केले होते, ज्यामध्ये जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना भ्रष्ट पद्धतीनं जे खेळाचं मैदान होतं, जोगेश्वरीचा भूखंड होता, तो साधारणपणे 2 लाख स्क्वेअर फुटाचा होता आणि त्यामध्ये 500 कोटी रुपयांचं 5 स्टार हॉटेल बांधण्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता। तशा प्रकारची तक्रार त्यांनी EOW त्यासोबत ईडीकडे केली होती आणि त्यानंतर आता या सगळ्याचा तपास ईडीकडून केला जातो आणि या धाड सत्रामध्ये काही कागदपत्र, काही चौकशी रवींद्र वायकर यांची केली जाऊ शकते। ठीक आहे, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी केली जाते। रवींद्र वायकर यांच्या घरी आता ईडीची धाड पडलेली आहे। एकूण 4 ठिकाणी ईडीकडून ही छापेमारी सुरू आहे। मातोश्री क्लब आणि घर याचबरोबर आणखी 2 ठिकाणांचा यात समावेश आहे। अशी एकूण 4 ठिकाणं आहे जिथे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातोय, छापे टाकले जात आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या घरी ईडीची ही छापेमारी सुरू असल्याचं कळत आहे। रवींद्र वायकर यांच्यावर सातत्याने गेल्या काही दिवसांपासून आरोप केले जात होते। भाजप नेत्यांकडून किरीट सोमय्या यांनी देखील आरोप केले होते आणि त्या संदर्भात रवींद्र वायकर यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं। पण आता ईडीची छापेमारी बघायला मिळते आहे त्यांच्या विविध मालमत्तांवर। रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची टीम पोहोचलेली आहे। वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू आहे। तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून आज राजन साळवी यांच्याही कुटुंबियांची चौकशी केली जाते। तर दुसरीकडे रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे। त्यामुळे यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं राजकारण बघायला मिळू शकतं। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी अनेक आरोप वायकरांवर झाले होते आणि त्याच प्रकरणात ईडीकडून आता तपास केला जातोय आणि ईडीकडून ही छापेमारी केली जाते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।